हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय रिव्ह्यूज ब्लॉग. मंडळी, मुंबईतील खूप पर्यटन स्थळ आहेत, त्यातले एक म्हणजे एलिफंटा केव्स. तर आज आपण निघालो आहोत एलिफंटा केव्सला. केव्हची सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, एलिफंटा केव्सला जाण्यासाठी CST ला उतरून टॅक्सी आणि बसने गेटवे पर्यंत जावे लागते. मंडळी, इथून पुढचा प्रवास तुम्हाला बोटीने करावा लागतो. बोटची तिकीट आहे पर पर्सन 260 रुपीज. जवळजवळ हा प्रवास 1 ते 1.5 तासाचा आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत एलिफंटा गेट मधून. आता आम्ही बोटीतून उतरलोय आणि इथून आता पुढचा प्रवास आम्ही चालू करतोय. एलिफंटा केव्सला जाण्यासाठी तिकीट इथे घ्यावी लागते आणि त्याची फीज 18 रुपये पर पर्सन मिळते. तर इथे केव्स मध्ये जाताना इथे ना टॅक्स पे करावा लागतो. त्याची तिकीट आहे पर पर्सन 5 रुपीज. तर फायनली मित्रांनो, आपण एलिफंटा केव्हच्या इथे पोहोचलेलो आहोत. हा आहे तो एंट्रन्स आहे, तिथून आतमध्ये जायचं आहे. दोन्ही साईडला बघताय तर इथे अशी दुकानं आहेत, वेगवेगळे स्टॉल आहेत, कॅपची दुकानं आहेत, तिथे लहान मुलांची खेळणी आहेत. असे खूप सारे स्टॉल इथे तुम्हाला बघायला मिळतील. कुर्तीज आहे, तिथे सुंदर अशा मूर्ती आहेत. तिथे एलिफंटची मूर्ती, छोट्या छोट्या मूर्तीज आहेत, जे छोटे ब्रेसलेट्स आहेत. खूप छान अशा मूर्ती आहेत. गौतम बुद्धांच्या सुद्धा मूर्ती तिथे आहेत. तर मित्रांनो, आता आपण एलिफंटा केव्हच्या इथे पोहोचलेलो आहोत. ह्याला घारापूरची गुफा असेही म्हणतात. तर बघूया, आपण आतमध्ये जाऊन पूर्ण गुफा एक्सप्लोर करूया. मंडळी, एलिफंटा केव्स बद्दल सांगायचे म्हणजे एलिफंटा लेणी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर घारापुरी बेटावर आहेत. 1987 मध्ये एलिफंटा लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आली. मनोरंजक आणि आश्चर्यकारक एलिफंटा लेणी मध्ययुगीन रॉककट कला आणि वास्तुकलाचा एक भव्य नमुना आहे. घारापूरची लेणी हे एलिफंटा लेणीचे पहिले नाव होते. इसवी सनच्या 5व्या ते 7व्या शतकात या लेणीतील बहुतेक मंदिर भगवान शंकराला समर्पित होते. एलिफंटा लेणी 2 विभागामध्ये विभागलेली गेली आहे. त्यापैकी पहिल्यामध्ये हिंदू धर्मातील संबंधित 5 लेणी आहेत आणि दुसऱ्यांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित 2 लेणी आहेत. एलिफंटा लेणीत अनेक हिंदू मूर्ती आहेत. त्यापैकी सर्वात लक्षणीय आणि सुप्रसिद्ध म्हणजे त्रिमूर्ती किंवा 3 मुखी भगवान शिव होते. मित्रांनो, आता आम्ही तिसऱ्या गुफेमध्ये आलेलो आहोत. इथे 3 असे कक्ष, 1, 2, 3 कक्ष कोरलेले आहेत आणि इथे बघता हे 6 स्तंभ उभारलेले आहेत. मित्रांनो, आता आपण आलो आहोत 4थ्या लेणीकडे. इथे 4 कक्ष असे आकारलेले आहेत आणि जे गर्भगृह आहे तिथे शिवलिंगाची मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता आतमध्ये. अशी विहीर आपल्याला इथे दिसते. मित्रांनो, आता आपले केव्स बघून झाल्यात आणि आता आपण जात आहोत तोफ बघण्यासाठी. तर तोफ बघण्यासाठी जाण्याचा रस्ता जो आहे तो आपल्या डाव्या साईडने आहे. तिथून वरती हा रस्ता जातो.
मित्रांनो बघता आता ही माझ्या मागे दिसते तुम्हाला मोठी अशी भव्य तोफ. मित्रांनो हे बघताय तुम्ही माझ्या मागे आहे दुसरी तोफ. पहिली तोफ आपण बघितली तिकडे, त्याच्यानंतर तिथून पुढे चालत 3 मिनिटाच्या अंतरावरती ही आपल्याला दुसरी तोफ बघायला मिळते. केवढी मंडळी, व्हिडिओचा शेवट आता आम्ही इथेच करतोय. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. थँक्यू.